अंतर्गत रिंग मेट्रो उपवनचे लघु उद्योजक बाधित. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पात उपवन परिसरातील लघु उद्योजक बाधित होणार असून या गाळेधारकांचे न्याय पुनर्वसन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आमदार संजय केळकर यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मेट्रो अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना केल्या. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 105व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपवन परिसरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प बाधित गाळे धारकांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकल्पामुळे सुमारे 30 गाळेधारक बाधित होणार आहेत. गेली 50-60 वर्षे हे गाळेधारक येथे व्यवसाय करत असून प्रकल्पात बाधित झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे. या प्रकरणी श्री केळकर यांनी संबंधित मेट्रो अधिकारी आणि गाळेधारकांची बैठक घेतली. या गाळेधारकांचे त्याच जागी किंवा जवळपास पुनर्वसन करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे. संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी दौरा करण्यात येणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. विकासकांकडून होत असलेल्या त्रासाचा पाडा देखील अनेक रहिवाशांनी श्री केळकर यांच्यासमोर वाचला. मेरी गोल्ड सोसायटीच्या रहिवाशांनी पैसे भरून 10 वर्षे झाली तरी रहिवाशांना घरे मिळालेली नाहीत. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली असून फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित विकासक आणि रहिवाशांची बैठक घेण्यात आली. विकासकांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी विकासकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. पेनागल सोसायटीच्या रहिवाशांचा देखील असाच अनुभव या कार्यक्रमाच्या निदर्शनास आला. विकासकांनी कबूल केल्याप्रमाणे सोयी सुविधा मिळत नसल्याने रहिवाशी आणि विकासकाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलेल्या आश्वासनाबाबत विकासकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. एका वृद्ध महिलेने घरासाठी विकासकाला सुमारे 95 लाख रुपये दिले असून उर्वरित 15 लाख रुपये देण्यास महिला तयार असतानाही विकासक घर देण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी संबंधित विकासकाला बोलावून प्रसंगी कायदेशीर मार्ग अवलंबून महिलेस न्याय देणार असल्याचे माहिती श्री केळकर यांनी दिली. कार्यक्रमात नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील तसेच पदाधिकारी कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते. 105व्या जनसंवादच्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे निरनिराळ्या भागातील ग्रस्त असे लोक आले होते. त्याच्यातल्या 4-5 विषय अत्यंत महत्त्वाचे होते. सध्या अंतर्गत मेट्रोचं काम सुरू होत आहे आणि त्या दृष्टीने निरनिराळ्या ठिकाणी पाहणी दौरे देखील आयोजित केले जात आहेत. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो आहे. तसंच उपवन या भागामधले जे उद्योजक आहेत ते देखील आज या ठिकाणी आले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देखील मी बोलवलं होतं आणि उपवन उद्योजकांमधले जवळजवळ 25-30 गाळेधारक जे आहेत ते या मेट्रो रिंग मेट्रोच्यामुळे बाधित होत आहेत. तर त्याच्यावर उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय झाला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून हे देखील उद्योजक 50-60 वर्षापासून असल्यामुळे त्यांना योग्य तो न्याय देण्याच्या संबंधी आमची चर्चा झाली आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल जी आहे ती निश्चितपणे होईल आणि त्यांना कोणीही बेघर ठेवणार नाही किंवा त्यांना आधार नाही अशी परिस्थिती राहणार नाही. त्याच ठिकाणी त्यांना मिळेल किंवा जवळपास कुठे ना कुठे, परंतु त्यांना त्यांच्या रोजगारापासून वंचित ठेवलं जाणार नाही अशा प्रकारची आता त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. काही इमारती ज्या आहेत त्या फसवणुकीमुळे जे रहिवासी आहेत ते इतके त्रस्त आहेत. आज त्या इमारतीचे बिल्डरना देखील आम्ही बोलवलं होतं आणि त्या ठिकाणचे जी इमारतीचे लोक आहेत मेरी गोल्ड सोसायटी त्यांनी पैसे भरलेत, सगळं झालेलं आहे, परंतु इमारतीचा पत्ता नाही आणि 10 वर्ष ते डोळे लावून बसलेले आहेत. EOWकडे देखील तक्रार केलेली आहे. त्यांच्यावर MPID देखील झालेला आहे. परंतु आज त्या इमारतीचे विकासक आणि इमारतीचे रहिवासी अशी त्या ठिकाणी माझ्या उपस्थितीत आम्ही बैठक घेतली आणि त्यांनी ज्या गोष्टी कमिट केलेल्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये ते EOWकडे पण देणार आहेत आणि आमच्याकडे पण देणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं काम जे आहे ते पुढे होण्याच्या दृष्टीने त्यांना सोयीचं जाणार आहे.